आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ हॅलो हॅलो हॅलो. मी आत्ताच म्हणालो ना मला रडणारी सई आवडत नाही म्हणून. मला चिडणारी सई आवडते. चला डोळे पुसा आधी. या सुंदर डोळ्यात पाणी सूट होत नाही हो. सई, तुमच्या डोळ्यात पाहिलं ना की मी हरवून जातो. खूप सुंदर होतो तुमचे डोळे. असं वाटतं कायम तुमच्या डोळ्यात डोळे घालून फक्त बघत बसावं. मला आणि काय काय आवडतं माहितीये? तुमचे ओठ. सई, तुमच्या ओठात पाहिलं ना की सई सई प्लीज अशा लाजू नका ना, नाहीतर मग मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकणार. प्लीज. आय लव्ह यू सई. आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. I love you too, sir. सर, प्लीज असं नका ना करू. हे बघा, कोणीतरी येईल. प्लीज सोडा ना. सर, सर प्लीज. सर, काय झालं? काही नाही. अगं, देवांचा डब्बा धुवायचा आहे ना, काढलास तू. बरं झालं. नाही, मी धुते. द्या. अगं आई, मला ना तुमच्याशी बोलायचं. बोल. काय झालं? भैरवी मॅडम माझ्याशी असं का वागतात? नाही म्हणजे मी त्यांच्याशी कितीही नीट वागले तरी त्या ठरवून माझ्यावर राग काढतात. आणि सॉरी, आज मी जरा त्यांच्याशी खूपच रागावून बोलले. त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. मला त्यांना असं बोलायचंही नसतं, पण त्याच अशी वेळ आणतात ना की मला हे सगळं बोलावं लागतं. आई, आता आपण अंजलीच्या लग्नाचा विचार करतोय ना, मग तिचं लग्न व्हावं यासाठी आपले प्रयत्न चालू असताना तेवढ्या अडचणी का आणताय? खरं सांगू का सई, कधी कधी ताईंच्या मनात काय असतं हे मला सुद्धा कळत नाही. जाऊ दे, तू नको विचार करूस. होईल सगळं नीट. हे सगळे आपल्या सिटीजमधले बेस्ट बिझनेसमॅन. यातला कुठलाही मुलगा चूज कर, तुझ्यासाठी चांगलाच असेल. मुलगा सुंदर आहे हा. म्हणजे तुमची जोडी सुद्धा अगदी सुंदर दिसेल. आणि हो,
मामीच्या अगदी घराजवळ राहतो हा. हे तर फारच उत्तम आहे. म्हणजे सासर आणि माहेर असं बाजूबाजूला हवं. आई, मुलगा इंजिनियर आहे, IT मध्ये कामाला आहे. IT कंपनी? बापरे. ए अंजली, केअरफुल. यू ओके? थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं. अंजली, तू प्लीज काळजी घे स्वतःची. तू बरी नसलीस तर सईंना त्रास होतो, आणि सईंना त्रास झाला की मला त्रास होतो, आणि मग मला काहीच सुचत नाही. काही केल्या याच्या तोंडातून त्या सईचं नाव जातच नाही. डोंट वरी देवांश, सगळं ठीक होईल. ओके, आय गेस इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. आय नो, पण माझ्यात पेशन्स उरले नाहीत ना आता. अंजली, माझं एक काम करशील प्लीज? तुम्ही सांगा ना, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते मी करेन. सांगात ना. तू बोल ना सईंशी, समजाव ना त्यांना. आय मीन, मी पण बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी, पण माझं काहीच ऐकत नाहीये त्या. असं आहे ना, कसं आहे, तुझ्या बाबतीत जे काही घडले ना अंजली, त्या सगळ्याचा ब्लेम सई स्वतःवर घेतात. म्हणजे तू बोल ना त्यांना. सईंनी मामांना जे काही प्रॉमिस केलंय, जी काही शपथ घेतली ती मागे घ्यायला सांग ना त्यांना. आणि कसं आहे, आत्ता या सिच्युएशन मध्ये सई फक्त तुझंच ऐकतील म्हणून बोलतोय तुला, बाकी काही नाही. अंजली, बोलशील ना सईंशी? ओके, मी नक्की बोलेन तिच्याशी. इनफॅक्ट माझं तिच्याशी या विषयावर आधीच बोलणं झालंय. बट यू नो सईना, ती खूप हट्टी आहे. तिने एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, मग ती मागे हटत नाही. सई आहे ती तिचं दिलेलं वचन कधीच मिळणार नाही. सॉरी देवांश, बट आय डोंट थिंक मी तिच्याशी बोलून काही फरक पडणार आहे. आणि असंही माझ्यामुळे तुम्हाला दोघांना लांब राहावं लागतंय. खरं तर मी या घरात राहायला यायलाच नको होतं. माझ्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत ना या घरात. इतकं गिल्ट येतं मला माहितीये देवांश. मी आत्ताही या घरातून निघून जायला तयार आहे. म्हणजे माझ्या जाण्याने जर तुमच्या दोघांतले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील आणि तुम्ही दोघं एकत्र येणार असाल तर मी जाते या घरातून निघून. वेट अंजली, हे बघ, असं सगळं करायची काहीच गरज नाहीये तुला. तुझी ऑलरेडी तब्येत खराब, आणि तू नको स्ट्रेस घेऊ. सई आणि माझ्यामधल्या गोष्टी होतील इव्हेंच्युअली नीट. तू स्वतःची काळजी घे फक्त. ओके, डोंट वरी. ओके अगेन? ऑल राईट? हो, ते सकाळपासूनच आज तू मेडिसिन्स वगैरे घेत नाहीये का नीट? घेते, पण आय डोंट नो. बरं चल, मी तुला तुझ्या रूम पर्यंत सोडतो. कम. ओके. तुझा हात असाच हातात घेऊन मी लवकरच 7 फेरे घेणार आहे. फायनली मला माझं ड्रीम पूर्ण होताना दिसतंय.
अंजली, एकदा का तू सईला देवांशपासून दूर केलंस की मग मी पण तुला देवांशपासून दूर करेन. जास्त स्वप्न रंगवू नकोस. तू फक्त माझ्या हातातलं एक प्यादं आहे, बाकी काही नाही. तुमचा मोबाईल बाहेर राहिला होता. Hey, hello, hi. My God, after so long, huh? हाय बापरे, तुझा आवाज अजून पण तितकाच गोड आहे ग. माय गॉड. हाऊ आर यू? कशी आहेस तू? बापरे, आपण किती दिवसानंतर बोलतोय. माय गॉड यार, कम ऑन, व्हॉट आर यू आस्किंग? आठवण येते का म्हणजे? माझा एक दिवस जात नाही हा तुझी आठवण काढल्याशिवाय. हॅलो हॅलो जिजू, अहो तुम्ही असं का बोलताय? कोणा दुसऱ्याला कॉल करायचा होता का तुम्हाला? चुकून लागलाय का मला कॉल? नाही नाही नाही, मला तुझ्याशीच बोलायचंय. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. तुला आठवतं आपण कॉलेजमध्ये असताना एकत्रच असायचो ना? नेहमी एकत्र असायचो. सगळेजण काय म्हणायचे आपल्याला? ब्रेड अँड जॅमची जोडी. वाव. नाही म्हणजे कसं, ब्रेड शिवाय जॅम खाण्यात मजा नाही, आणि ब्रेडला जर जॅम नाही लावला तर मग ब्रेड खाण्यात मजा नाही. यु नो, वी वर इन्सेपरेबल यार. वी वर अमेझिंग, यु नो. वाव, आय मिस अस. अहो जिजू, हे काय बोलताय तुम्ही? ताईला कळलं तर किती वाईट वाटेल तिला. सो वॉट? सो वॉट? मी काय घाबरतो का कोणाला? मी नाही घाबरत. आणि आपल्या रिलेशनशिप बद्दल तर मला नाही फरक पडत. कम ऑन प्लीज. ऍक्च्युली यू वर राईट ग, यू वर राईट. तू करेक्ट बोलत होतीस माहिती. तुझं ऐकायला हवं होतं. लग्नानंतरचं लाईफ म्हणजे खूपच बोरिंग असतं यार. आय नो. आपण काय वेळ घालवलाय ना एकत्र. बाप रे, काय वेळ घालवलाय एकत्र. ऍक्च्युली खरी लाईफ तर ती होती, ती आपली तेव्हाची, यु नो, जी आपण स्पेंड केलीये. दॅट वॉज अमेझिंग टाइम यार. किती इंटरेस्टिंग, किती थ्रिलिंग होतं सगळं. माय गॉड. आणि आता तर मी पस्तावतोय यार लग्न करून. ओ, आत्ता आलं माझ्या लक्षात. तुमचं आणि ताईचं भांडण झालंय ना? तुम्ही तिला चिडवण्यासाठी करताय ना हे सगळं? एक्झॅक्टली करेक्ट. तू कशी काय ओळखतेस ग?
माझ्या मनातलं हा नाही म्हणजे इथे काही लोक आहेत माझ्या अराउंड ज्यांना असं डिरेक्टली सांगितलं ना मी डिरेक्टली तरी सुद्धा कळत नाही पण तुला तुला आधीसारखं माझ्या मनातलं सगळं कळतं नाईस 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 वा जिजू वा काय भन्नाट आयडिया काढली आहे तुम्ही तुम्ही बोलत राहा मी ऐकतोय ऐक ना मला मला तुला काहीतरी विचारायचं होतं अहो एक काय 10 विचारा जेवलीस का हो हो जस्ट जेवलोय अरे यार सो स्वीट ऑफ यू सो स्वीट ऑफ जिजू ताई जाम भडकली आहे ना काय इतक्या लवकर गुड नाईट का बोल ना आणखी थोडा वेळ तसं तर मी तुझ्याशी रात्रभर बोलू शकतो हा म्हणजे कळणार पण नाही ना रात्री कशी निघून गेली हा म्हणजे तसं पण आता कोण आहे ना माझ्याकडे असं गप्पा मारायला तुझ्याशिवाय हा ए! जिजू ताईला अजून जास्त भडकवू नका नाही तर तुमच्या बेडरूम मध्ये 3रं महायुद्ध व्हायचं असं वॉट मी काय घाबरतो का आता प्रेम केलंय तर मग काय घाबरायचं या काय 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 गुड नाईट किस हवाय ओके ओके फाईन 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 देतो 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 कोणाशी बोलताय? तुम्हाला काय करायचं माझी मैत्रीण आहे ते सोडा फोन द्या इकडे द्या phone. मैत्रीण? हो तुमच्या या मैत्रिणीला ना खलबत्तात कुठे काय पॉसिबल आहे का ते आणि का का कराल तुम्ही असं का म्हणजे माझ्या नवऱ्याला पप्पी मागते ती लाज नाही वाटत तिला निर्लज्ज कुठली तिला ना मी आता सोडणार नाही हो हॅलो हॅलो काय करणार आहे तुम्ही ते फोन इकडे हो अरे काय हॅलो तुझी कोणी असेल ना देवाण सरांची मैत्रीण फित्रीण ती कॉलेज पुरतं होती हा आता मी त्यांची बायको आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याला इथून पुढे फोन करायचा नाही त्यांना जर फोन केला ना तर दात पाडीन मी तुझे लक्षात ठेव हॅलो वरुण तू यांना सोबत घेऊन माझ्यासोबत मस्करी करतोयस ताई ताई सो सॉरी काय सॉरी तू ना भेट फक्त मला मी ना तुला सोडणार नाहीये अगं ताई सिरियसली मला यातलं काहीही माहित नव्हतं अगं जिजूंनी कॉल केला आणि बोलायलाच लागले का डायरेक्ट पण ताई तू ना चिडू नकोस त्यांच्यावर चांगले आहेत ते भांडू नकोस त्यांच्याशी बर चल मी ठेवतो आता हा गुड नाईट जिजू गुड नाईट गुड नाईट बाय
सर, मला माफ करा. मला माहितीये आपली भेट व्हावी म्हणून तुम्ही खूप तळमळताय. माझी अवस्था ह्यापेक्षा काही वेगळी नाहीये. एकदा का अंजलीचं लग्न लावून दिलं आणि ती सेटल झाली ना, तर मामीच्या ऋणातून मुक्त होईल मी. मला पूर्णपणे खात्री आहे हेही दिवस निघून जातील आणि आपण लवकरात लवकर एकत्र येऊ. फक्त काही दिवस मला समजून घ्या प्लीज.